तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे इतका पैसा आला कुठून आणि मी या पैशाचं काय करणार आहे. चला तुम्हाला सांगतो. आंघोळ वगैरे केली आणि मस्त नवरदेवासारखं तयार झालो आणि बघू राहिलो मस्त आरशामध्ये, सुंदर दिसलो मी. त्यानंतर निघालो आई आणि बाईसोबत. त्यांनी मस्त खुश होते की आज आपण शॉपिंग करणार आहोत, त्यासाठी त्यांनी खुश होते. त्यानंतर समोरासमोर बघतो तर मस्त पूर्ण जिल्ह्यातील विस्तो शेकलेला राख इथं आणून टाकलेला असं दिसते. समोर बघतो तर रोडचं काम चालू होतं. त्यानंतर पोचलो ज्वेलर्समध्ये. ज्वेलर्समधल्या भावाला विचारलं, भाऊ तुमचं पूर्ण ज्वेलर्स किती रुपयात देता? तो म्हणे, अरे भाई तेरा घर जाएगा इसमें म्हणे. त्यानंतर बाहेर निघालो आणि श्री महालक्ष्मी भेल भंडारमध्ये गेलो, नाश्ता केला मस्त. त्यानंतर समोर बघतो तो श्रीकृष्णाचं मंदिर होतं, तिथे पाय वगैरे लागलो आणि त्यांना प्रार्थना केली की माझे व्हिडिओ मस्त रपकन व्हायरल होऊ दे आणि फॉलोअर्स वाढवू दे. त्यानंतर आपले पूर्ण हातातले पैसे खर्च झाले आणि मी पांढरकवड्याला बाय बाय केलं आणि परत गावाला निघालो. बाय पांढरकवडा.